तर आज आमच्यासोबत आहे आमचे बंधू दादा, आर्किओलॉजिकल केव्स रिसर्चर आणि रायटर असे आणि बौद्ध धर्माचे विचारक आमचे आनंद दादा. तर आज हे आपल्याला बेडसे केव्स याविषयी माहिती देणार. तर चला पुढे व्हिडिओ. बेडसे लेणीसह बेडसे हे नाव कसं पडले? तर महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील बेडसे एक छोटंसं गाव आहे जे पुणे मुंबई महामार्गावरील कामशेतवरून पवना धरणाकडे जाताना लागतं. हे एक छोटंसं गाव आणि या गावावरूनच ही जी लेणी आहे त्याचं नाव आपण आज ओळखतोय बेडसे लेणी म्हणून. तर बरं, हे जे आहे याला चैत्यगृह म्हणतात. चैत्यगृह म्हणजे आपण ज्याला प्रेयर हॉल, प्रार्थना तसा तो आहे. स्तूप जो आहे तो तथागतांचं प्रतीक आहे. जे खांब होते, एंट्री केल्यानंतर त्या खांबाच्या शेजारून अशी पूर्ण प्रदक्षिणा समोर येऊन बसायचं आणि त्या स्तूपाला वंदन करायचं. याचं जो आर्किटेक्चर आहे ते आपण ज्याला अपसिडल आर्किटेक्चर म्हणतो किंवा आपण त्याला अर्धनाळाकृती म्हणू शकतो किंवा मग गजपृष्ठाकार अशी 3 नावं त्याला सर्वसाधारण मिळाली असतात. आणि याच्यामध्ये मग हे जे आर्किटेक्चरल जो फीचर्स आहेत याचे साधारणपणे 3rd फेज मधले फीचर्स आहेत. म्हणजे फर्स्ट फेज मध्ये भाजे लेणी येते, 2nd फेज मध्ये अजंठा लेणी येते आणि 3rd फेज मध्ये ही किंवा कारले लेणी येते. कारण याचा जे समोरचा जो फसाद आहे ज्याला आपण वरांडा म्हणतो तो वरांडा वेगळा याचा आहे. तो डिझाईन जसं की एखादा राग केलेला आहे आणि काहींच्या तर ठिकाणी पिढ्या गेलेल्या आहेत तिथे. म्हणजे फक्त ही एकच केव नाही आहे, अनेक ठिकाणी आणि त्यांचं स्थलांतर होत होतं. आपण ज्याला म्हणू की विनयपीठकामध्ये किंवा बुद्धिस्ट टेक्स्ट जे आहेत, अर्ली बुद्धिस्ट टेक्स्ट किंवा जे काही आर्किओलॉजिकल एव्हिडन्स आहेत त्याच्यानुसार आर्टिस्ट जे होते म्हणजे कारागीर जे होते त्यांचं स्वतंत्र गाव होतं. तर इथेही त्याच बाबतीत तसं होतं की जे कारागीर होत होते ते पर्टिक्युलरली याच्यातच काम करायचे. आणि काय त्याला म्हणू म्हणजे जे पहिलं काम जे सुरुवातीच्या काळात जे काम होत होतं जे की लाकडामध्ये व्हायचं, लाकूड विटा यामध्ये हे काम होत होतं आणि याला जे नक्षीकाम केलं जायचं ते लाकडाच्या याच्यामध्ये केलं जायचं. पण नंतर ज्यावेळेस ते स्टोन मध्ये आले, कन्वर्ट झाले, मग त्यांनी त्याला तो लाकडाचा रूप द्यायचा प्रयत्न केला. तो सगळा तो जो आहे वेदिका किंवा आता हे जे रेल पॅटर्न जर दाखवतो चैत्य पण आहे आणि याचे जर बघितलं तर वरती जसं माणूस आणि हे सॉकेट जे आहेत त्या सॉकेट्स मध्ये लाकडी तुम्ही कारणाला जाळी टाईप दिसतात. ऍक्च्युली ते नंतर केलेलं आहे, रिप्लिकाच आहे पण त्या टाईप मधलं ते डिझाईन होतं. आणि इथे जर तुम्ही साधारण याच पिरियड मध्ये आता माझी पुढे येईल काहीतरी सकाळी इथं सूर्यकिरण येतात. एलोरा पण आहे, इथे पण आहे, पूर्वकडे तोड येते सकाळी फुला आहे. तिथून एक दिवस अशी किरण पूर्ण ते इथे पण होतं. सकाळी सीता येतं का ते किरण? काही दिवस आहे कुठला दिवस याच पिरियड मध्ये, मार्च महिना. अच्छा, याच 1-2 महिने होते. याची ती डिझाईन तशीच आहे. ही पण सगळे फ्लोरल डेकोरेटिव्ह सगळी डिझाईन. याचा तसा फारसा संबंध नाहीये पण त्याला रिप्लिका म्हणून त्यांनी वापर केलेला आहे. इथे प्रदक्षिणा पथाला जागा आहे, इकडे नाही. इथे इथून प्रदक्षिणा पथ एंट्री कदाचित हे पण असंच असणार आहे पण नंतरच्या काळामध्ये ते बंद केलं. म्हणजे बंद केलं म्हणजे हे ओपन केलं.
प्रदक्षिणापथच आहे आणि त्याच्या आतमध्ये पण सेल आहे. त्याच्या आतमध्ये म्हणजे एकाच बाजूला इथे ही मोनास्ट्री अशी होती की जिथं सेल कमी होते भिक्खूंना राहण्यासाठी. पण नंतरच्या काळामध्ये त्यांनी एक्सटेन्शन हे केलेलं आहे, म्हणजे जास्तीत जास्त भिक्खू येत होते पण त्यांना राहायला जागा नव्हती. अरण्यवासी होते इथे. अरण्यवासी बाहेरचा स्तूप जो आहे ना, बाहेरचा स्तूप छोटा, त्याच्यावरती इन्स्क्रिप्शन जे आहे ते फार इंटरेस्टिंग आहे. जे युनिक एक्झाम्पल्स आहेत त्याच्यात पूर्ण भारतामध्ये युनिक एक्झाम्पल आहे, ज्याला आपण फॉरेस्ट व्हॅली म्हणतो किंवा अरण्यात राहणारे भिक्खू. तर त्यांचं इथे शिलालेखात मेन्शन केलेलं आहे.